जी महाराज यांची 395 जयंती आहे। शिवबा प्रसंगचे अध्यक्ष आदरणीय विभाग प्रमुख माजी विभाग प्रमुख नंदू पाटील यांच्या वतीने आणि आमचे असंख्य विभाग प्रमुख असतील, त्यांचे समाजनगरचे असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, आज 30 ते 35 वर्ष हा कार्यक्रम केला जातो। आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज होते व आपण आहोत। ज्या छत्रपती महाराजांनी महाराष्ट्र घडवला, देश घडवला आणि छत्रपतीची उपमा ही संपूर्ण दिशा होती। छत्रपतींचा आदर केला जातो, आम्ही महिलांचा आदर केला जातो। आणि मला वाटतं जे काय असं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, सगळ्याकडे महाराष्ट्र छत्रपती शिवाजींची जयंती साजरी करत मी माननीय सल्लागार किंवा अध्यक्षांना विनंती करेल, आपण इथे थांबू नका शाखेमध्ये, तर या संपूर्ण खारेगावमध्ये एक आपण भव्य अशी मिरवणूक काढली पाहिजे। आम्ही जरी सरमाईनगरचे असलो, आमची इच्छा आहे वर्षी आपण या भागातून संपूर्ण खारेगाव पाखाड परिसरामध्ये एक मोठी मिरवणूक काढूया। का छत्रपती शिवाजी महाराज, जसं शिवाचा चित्रपट आलेला आहे, शिवा चित्रपट मला वाटलं का मराठी आमचे उठून वेगळे बाहेर त्या छावा पिक्चर, त्यामुळे मला सगळे बाहेर निघतील। पण त्या पद्धतीने या आमचे शिवा प्रदर्शन चांगलं काम करतात। मी मान्य आमचे नंदू पाटील यांना पुढच्या भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो। देवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि या 385व्या जयंती निमित्ताने या खारेगावमध्ये एकदम जल्लोष उत्सव असतो। मी गेले 28 वर्ष माझं लग्न झाल्यापासून या खारेगावमध्ये बघितलं तर शिवबाची जी प्रतिष्ठा आहे यांच्यातर्फेच पूर्वीपासून तर आजपर्यंत म्हणजे कार्यक्रम वगैरे उत्साह हा शिवाजी महाराजांचा खरं या लोकांनी चालू केल्या खारेगावमध्ये। शिवसेना या शिवाजी महाराजांच्या याच्याबरोबर शिवसेना जी घडवली खारेगावमध्ये ती ह्या लोकांनी, आणि ह्या लोकांच्या शिवसेनेच्या मागे आम्ही सगळे लोक जॉईन झालो आणि शिवबा प्रतिष्ठान एवढं स्ट्रॉंग झाले की आम्ही सर्व खारेगाव शिवसेनेमध्ये जॉईन झाल्यामुळे अनेक ठिकठिकाणी आता शिवाजी महाराजांच्या कार्यक्रम होत असतात। आणि अशा कार्यक्रम जसे आपल्या इकडे एखादी जत्रा वगैरे कशी साजरी केली जाते, तसं महाराजांचं छान असं जत्रा टाईप ह्या खारेगावमध्ये साजरं व्हावं असं आम्ही शिवबा प्रतिष्ठानना आवाहन करतो की पुढच्या वर्षी आपण अशी मिरवणूक वगैरे किंवा अशी छान पथक लावून शिवबा प्रतिष्ठानतर्फे आपण अशी काढूया की खारेगावमध्ये जल्लोष झाला पाहिजे। अरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज को नमन करते हुए आज कई वर्षों से शिव प्रतिष्ठान द्वारा खारेगांव शाखे पे शिव जयंती मनाया जाता है और इसी शिव जयंती महाराज के उपलक्ष्य में आज यहाँ पे एक मोटा कार्यक्रम किया गया। अच्छा कार्यक्रम करते हैं, अच्छा उत्साह मनाया जाता है। लेकिन आज अंतरदायी ने आज एक संज्ञान दी कि आगे वर्ष में एक मोटा कार्यक्रम मतलब जल्लोष किया जाएगा और एक भव्य रैली निकाला जाएगा शिव जयंती पे, तो बहुत ही अच्छा सराहनीय है। और यहाँ पे मैं सभी लोगों का धन्यवाद देता हूँ, अभिनंदन करता हूँ। वापस एक बार शिवाजी महाराज को नमन करता हूँ, अभिनंदन करता हूँ। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे, त्यानिमित्ताने शिवबा प्रतिष्ठान वाचनाच्या वतीने आम्ही शिवजयंती साजरी केलेली आहे। आणि कमीत कमी 35 ते 40 वर्ष झाली या मंडळाला, आमच्या शिवबा प्रतिष्ठान वाचनालयाला। तेव्हापासून आम्ही शिवजयंती साजरी करतो, थाटा मातात अशी सगळ्यांची पूजा असते, सर्व लोक दर्शनासाठी येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी खारेगावमध्ये प्रथम आम्हीच केलेली आहे आणि सुरुवात केली। आज एवढे वर्ष आम्ही करतो आहोत, आताही करत राहणार, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुले आज आपण आहोत। आता एक शिवाना होता तो सबकी सुलता होती, पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची दरवर्षी मने भाव आम्ही पूजा करतो आणि असे भाविक कार्यक्रम करत असतो। आणि शिवबा प्रतिष्ठान वाचनालय पुढच्या वर्षी एक सर्वांचा एक असा आग्रह आहे की गावातून रॅली निघाली पाहिजे, ते पण आम्ही पुढच्या वर्षी सुरुवात करणार आहोत।